सो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, आज हम लोगों ने अपना पर्सेंटेज चॅप्टर की सुरुवात करली आता, ज्याला आपण टक्केवारी असे म्हणतो बाळांनो, है ना? त्या चॅप्टरचं आपण सुरुवात केलं आणि काही काही बारकावे त्यामध्ये अभ्यास केले होते, है ना? त्यावर आधारित काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न जे नवोदय परीक्षेमध्ये विचारतोय, है ना? असं नाही म्हणत आहे मी की पूर्ण आपला पर्सेंटेज चॅप्टर संपला. त्याचे खूप सारे बारकावे आपण आधी पहिले क्लासमध्ये घेणार आहोत. पण जे आज आपण डिस्कस केलं ना, त्यावर कुठे ना कुठे जे महत्वाचे जे प्रश्न बनत असतील, त्याच आधारावर त्या आपण आता डिस्कस करणार आहोत. तर रजिस्टर आणि पेन घेऊन छान व्यवस्थित तुम्ही बसा आणि जे काही प्रश्न तुम्हाला मी आता देतोय, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? आणि जज करा, खरंच तुम्हाला आजच्या जे टॉपिक आपण जे डिस्कस केलं, त्याचा फायदा झाला की नाही झाला. ओके, चला बच्चा शुरुआत करूया। आणि स्टार्ट करने से पहले बस मैं इतना बताना चाहूंगा, कोई भी नए बच्चे या नए पेरेंट अगर सपोज हमें देख रहे होंगे, तो उनका तहे दिल से हम लोग वेलकम करना चाहेंगे हमारे इस यूट्यूब के परिवार में। तो चलो स्टार्ट कर रहे बड़ा टिडिंग डिंग। और सबसे मेन चीज, ऐसा नहीं कि उन्हीं का वेलकम करना चाहेंगे, आप सभी तमाम बच्चों का वेलकम करना चाहूंगा जो अपने साथ है स्टार्टिंग से। ओके, तो चलो देखो बच्चा, पहला सवाल आपके सामने काय म्हणतो रे? अरे खूप छान प्रश्न आहे बघा। जर 12,500च्या 2% मायनस 10,000च्या y% बरोबर 150 तर y किती? लावा दिमाग, मी तेव्हापर्यंत इंग्लिशमध्ये लिहितो. इफ 2% ऑफ 12,500, तुम्हाला सांगितलं होतं च्या आणि ऑफ म्हणजे काय होतोय, आता मायनस म्हणतोय कशाचं, तर वायच. y% ऑफ 10,000 इक्वल्स टू 150। तो ऐसे केस में आप क्या करोगे बच्चा, ये चीजें जरा समझ लीजिए। जर तर वाला खेळ आहे, काही खूप कठीण खेळ नाही आहे। 12,500 च्या म्हटल्यावर 12,500 च्या म्हणजे गुणाकार असतो, 2% म्हणजे 2/100 असतो। आज सगळं आपण डिटेलमध्ये बघितलंच होतं, टक्के म्हणजे नेमकं काय। मायनस 10,000 म्हणजे 10,000 होतो, च्या म्हणजे गुणाकार आणि y% म्हणजे y/100 इक्वल्स टू 150। आता जरा इथे बारकाईने समजा रे, बघा याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा काय करायचं नेमकं, तर 1 से 25 से इंटू 2 करणे आहे, मान्य कराल? अरे त्या आधी हे खालच्या एक संख्या टकलू आणि वरच्या एक टकलू मेला, खालच्या टकलू मेला, वरच्या टकलू मेला, किती उरलं रे बाळांनो? 1 से 25 गुणिला 2 उरलं, इथले पण हे 2 टकले गेले, आता राहिलं काय, 100 वायजा 100 इंटू वाय इक्वल्स टू 150। आता तुम्ही डायरेक्टली पण याला गुणाकार इथेच करू शकत होता, पण आता मला समजावून सांगण्यानं बाळांनो, म्हणून मी तुम्हाला असं सांगतोय। 1 से 25 चा तुम्ही अगर डबल कराल बाळांनो, तर हे 2 से 50 होतात। ज्याला नाही समजलं त्यांनी 1 से 25 ला 2 ने गुणाकार करून बघायचा। 2 5 जा 10, 2 2 जा 4 आणि 1 5 आणि 2 1 जा 2 म्हणजे हे 250 मायनस 100 इंटू वाय म्हणजे 100 वाय होतो इक्वल टू 150 होतात। मान्य करा। आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता बघा, आता माहित आहे ना तुम्हाला, मित्र मित्राकडेच जाते, है ना? तर हा 250 150चा मित्र आहे, चला पाठवा त्याला तिकडे। म्हणजे काय होणार, आता हा बिचारा प्लस 250 आहे, तिकडे गेल्यावर मायनस 250 होणार बाळा। बस, आता मायनस 100 बाय जसंच तसं, तर 150 मधून 250 जात नाही रे बाळांनो। अच्छा, मग 250 मधून 150 जातात का? हो सर। तर मग ठीक आहे, मायनस करा, 250 मधून 150 मायनस जसं तुम्ही करता। 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे हा झाला बाळा तुमचा 100। पण मोठ्या संख्येच्या चिन्ह द्यायला विसरायचं नाही, तो म्हणजे मायनस। ओके, आणि तुम्हाला नेहमी सांगितलंय इक्वल टू च्या आधीची संख्या किंवा नंतरची संख्या म्हणजे इक्वल टू च्या डावीकडील किंवा उजवीकडील समान संख्या आणि समान चिन्ह जर असले तर मरतात बाळांनो। तर y ची व्हॅल्यू तुमची सरळ सरळ काय आली, तर 1 आली। बघा, इतकं सोपं असते। फक्त कुठे ना कुठे ज्या काही गोष्टी आपण स्टार्टिंगला अभ्यास केलेल्या आहेत ना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या सगळ्या क्रिया तुम्हाला छान पद्धतीने यायला पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही हे छान पद्धतीने आलेले असे कुठलेही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकाल। ओके, तो चला बाळांनो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया। देखो नेक्स्ट सवाल, ओ माय गॉड, 75 बाय 16
म्हणजे किती टक्के म्हणतोय, म्हणजे शेकडा. शेकडा म्हणजे पण बाळा लक्षात ठेवायचा हा शब्द, शेकडा म्हणजे होतोय टक्केवारी, पर्सेंटेज. असं विचारत आहे की 75/16 किती टक्के, बस. आणि मी तुम्हाला आजच सांगितलं, टक्के बद्दल जेव्हा प्रश्न किती टक्के जेव्हा म्हणतो ना बाळा, तर गुणीला 100 करायचा, हा लक्षात ठेवा. किती टक्के असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा समजून जायचं की बाळा गुणीला 100 आपल्याला करणे. ओके. आता मला सांग, 16 आणि 100 हे दोन्ही 4च्या फाळ्यात येतात. 4 चौ 16 आणि 100 बद्दल तुम्हाला मी सांगितलंच आहे की 4चा रिश्ता 100च्या 25 सोबत आहे. बस. आता 75/4 गुणीला 25 करून टाका रे. खूप सोपं होऊन जाणार. एक तर 75ला डिवाइड करा, नाही तर 25ला. मी म्हणतोय 75ला करू, ठीक आहे. 4 ने डिवाइड करू. 4 1 जा 4 झालं बाळांनो. 7तून तुमचे अगर सपोज 4 गेले, हे 35 झाले. 4 8 जा 32 होतो. आणि त्यानंतर लक्ष दे, 5तून 2 गेले, हे बाळा तुमचे किती? 3. पॉइंटचा यूज कराल, हा टकल्या झाला. 4 6 जा 24 होतो आणि 4 7 जा 28 होतो. म्हणजे इथे उरलं 2. पॉइंट आहे म्हणून अजून पुन्हा टकल्या आणि 4 5 जा 20. याला तुम्ही कट करता तेव्हा 18.75 18.75 इंटू आता 25 करूया. म्हणजे काय होतं नेमकं बघा, ते नेमकं तुम्हाला माहिती पडणार. 18.75 ला 25 ने गुणाकार करा. तर चला, 5 25 होतो. 7 5 जा 35 प्लस 2 37. 5 8 जा 40 प्लस 3 43. 5 1 जा 5 प्लस 4 9 प्लस 2 5 जा किती बाळा 10. 2 7 जा 14 प्लस 1 15. 2 8 जा 16 प्लस 1 17. 2 1 जा 2 प्लस 1 3. म्हणजे तुमचं उत्तर 5 7 आणि हा 8. 875 कुठे आहे का? अरे बापरे, सगळ्याच ठिकाणी आहे, हा तर होऊच नाही शकत. चला, आणि त्याच्यानंतर 2 अंकानंतर पॉइंट कुठे दिसतंय तुम्हाला 75 मध्ये? कारण की बघा, मी पूर्णचं पूर्ण सॉल्व्ह करण्यापेक्षा फक्त तेच विचार करतोय. इथं बघा, पॉइंट नंतर 2 अंक आहेत, तर उत्तरामध्ये पण 2 अंकानंतर पॉइंट राहणार आहे. तो कुठे आहे? तर बी तुमचं उत्तर राहणार आहे. बघा सांगतोय. 9 आणि 7 होतात बाळा 16 आणि हा 4 म्हणजे 46, म्हणजे 468.75 हा तुमचा उत्तर राहणार. बघा, कॅल्क्युलेशन्स, थोडस कॅल्क्युलेशन्स वर लक्ष द्या. कशा पद्धतीने आपण डील करतोय त्यावर थोडस समजा, उत्तर तुमच्या समोर राहणार. बाकी क्लासमध्ये आपण यावर आधारित अजून खूप साऱ्या ट्रिक तुम्हाला अभ्यास करणारच आहोत बाळा. फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं, ठीक आहे, त्याबद्दल. डायरेक्टली आपण पूर्णच पूर्ण इतकं गुणाकार करत नाही बसणार. कसं करणार ते क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. 12% म्हणजे किती म्हणतोय रे? 12 टक्के. अरे टक्के नाही रे, टक्के. आता 12%, ज्या क्षणी टक्के लागला, डायरेक्टली समजून जायचं खाली आपल्याला 100 करणे आहे, बस. आता याचा मिनिंग काय असतो? 12 आणि 100 दोन्ही 4च्या फळ्यात येतात. कसं? तर 4 तिरी 12. कसं? तर 4 25 जा. तर मला सांगा, वरचा 4 खालचा 4 मरण पावल्यावर 3/25च उरलं ना रे. झालं तुमचं उत्तर बी. आता साधं सोपं सरळ रूप आहे बाळांनो, दुसरा काय नाही. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे अगर सपोज जाणार. ओ माय गॉड. अब देखो, 9 1/4 आहे, मान्य करा. हा किती शेकडा? शेकडा म्हणजे काय होतोय बाळा? टक्केवारीच विचारत आहे. किती शेकडा आहे अशाबद्दल तुम्हाला प्रश्न आहे. किती शेकडा जेव्हा असते, किती टक्के, गुणीला 100 करायचं असते, हे लक्षात ठेवायचं. आता 9 1/4 म्हणजे 9 चौक 36 प्लस 1 37/4 होतो. इंटू 100 करा. आताच तुम्हाला सांगितलं, 4 आणि 100 दिसलं तर डायरेक्ट 25 समजून जायचं. ओके. आता 37 गुणीला 25 करा बाळा. 37 इंटू 25. 5 7 जा 35. 5 3 जा 15 प्लस 3 18. 2 7 जा 14. 2 3 जा 6 प्लस 1 7. हा 5. 8 आणि 4 होतात बाळांनो 12 आणि 7 आणि 2 होतात 9. 9 से 25 तुमचा उत्तर. बघा, इतके सोपे प्रश्न असतात. समजलं का? अननेसेसरी. आधी नवोदय जरा टक्केवारी रिगार्डिंग म्हणा किंवा अजून जे महत्वाचे जे टॉपिक्स आहेत ना बाळा, नफा तोटा, यावर आधारित कम से कम थोडे टफ लेवलचे प्रश्न विचारत होता.
आता त्यांनी ते बंद करून टाकले. आता तो बहुत बेसिक लेवलचे प्रश्न विचारणार आहे आणि त्यावर आधारित आपण डिस्कशन तर करणारच आहोत. इतके पण बेसिक नाही. आता हे सुरुवात आहे म्हणून आपण असं प्रश्न घेतोय हे समजून घ्या. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा. ओ 40%, अरे हा म्हणजे काय म्हणतो रे बाळा. 40% म्हणजे काय असं त्याचं सरळ सोपं प्रश्न आहे. तर यावेळेस एक लक्षात ठेवायचं, ज्या क्षणी हा टकल्या लागला त्या क्षणी खाली 100 लावून टाकणे खतम. बस, आधे से ज्यादा जंग तो आप ऐसे ही जीत जाते हो. अब मुझे बताओ 0 0 गया, बचा क्या 4/10। कहीं दिख रहा है क्या 4/10? हाँ सर, ये हो गया आपका आंसर। बस, ज्यादा सोचना ही नहीं कि मैं इसको कट करूंगा 2 2 जा और ये 2 5 जा। भाई ऑप्शन ही नहीं दिखेगा आपको 2/5। अगर रहता तो तब की बात ठीक है, लेकिन वो है ही नहीं, तो क्यों फालतू टेंशन ले रहे हो आप लोग। ओके, तो चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ अगर सपोज मैं जाऊं तो ध्यान से देखिएगा. एका संख्येचे 25% म्हणजे 30 होय, तर ती संख्या कोणती? बघा बघा, एका संख्येचे 25%, इफ 25% of any one number, एक मिनिट आत्मा आली, any one number is 30, then which one is, which number is that? Then what is the number? सीधा सीधा, then what is the number? असा सोपा सरळ प्रश्न आहे रे बाळांनो. मला सांगा रे, एका संख्येचे 25% म्हणतो, आपल्याला माहित आहे का कोणती संख्या आहे ते म्हणून? अरे आपल्याला जी संख्या माहीतच नाहीये कसं काय प्रेडिक्ट करायचं रे? एका संख्येचे म्हणजे माहित नाही, तर जेव्हा आपल्याला माहित नसतो तर ती संख्या, जी संख्या आपल्याला माहित नसतो ती संख्या नेहमी एक्स मानावी, हे लक्षात ठेवावे. एक्स मानावी. त्या संख्येच्या म्हणजे एक्स संख्येच्या, च्या म्हणजे गुणाकार, 25% म्हटल्यावर असं बरोबर म्हणजे बरोबर असतोय आणि हा 3. इंग्लिश वाले मुलं लक्षात ठेवायचं, इफ 25%, that he is asking about 25% of any number that we don't know which type of number is been a part of 25% which is 30. हमें पता नहीं है रे, तो ऐसे समय पे क्या कीजिएगा कि भाई मान लो कि x नंबर है करके, तो x नंबर का ही हिस्सा आप लोगों को बताना है, ठीक है? तो देखो उस वक्त क्या करना, x या फिर 25% बोल रहा है ना वो, तो इंग्लिश वाले ऐसे भी लिख सकते हो 25% ऑफ x इज मतलब इक्वल्स टू ये 30। सेम हो गया, इंग्लिश मराठी में ऐसे कोई ज्यादा टफ नहीं है ये चीजें। अब इसमें देखिएगा, देखो इसमें देखिएगा किस हिसाब से आप डील करोगे कि x इंटू 25% बोल रहा है ना बच्चा, हमें पता है ना x 25% मतलब होता क्या है? तो भाई 25% मतलब होता है 25 डिवाइडेड बाय 100 इक्वल्स टू 30। अच्छा, आप मुझे एक बस बात बता दीजिएगा, ये नंबर 25/100 मल्टीपल में है ना, तो उधर जाएगा तो क्या होगा बच्चा? डिवाइड में जाएगा, बराबर है? उसको डिवाइड में लेके जाने से अच्छा सीधा सीधा मल्टीपल करके उल्टा का पाल्टा कर दो, मतलब 100/25 कर दीजिए। ओके, अब आप मुझे बताओ 25 के टेबल में 100 आता है ना? देखो इतना भी अगर सपोज आपको नहीं करना है तो देखो यहाँ पे भी आप ऐसे कर सकते थे डील, कैसे? तो देखो बच्चा 25 1 जा 25 4 जा, खत्म। तो x इंटू 1/4 आ गया। अब मुझे एक बात बताओ, ये 4 यहाँ पे डिवाइड में है, इधर जाएगा तो बच्चा 30 इंटू 4 म्हणजे 3 6 12 होतात आणि हा टकल्या म्हणजे 120 अशी ती संख्या आहे ज्याचं 25% जेव्हा तुम्ही काढता बाळांनो तेव्हा 30-100% येणार, काढून बघायचं। ओके, चलो तो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाऊंगा बच्चा, ध्यान से देखिएगा। वाव, क्या सवाल है ये। 20% म्हणजे काय? 20% म्हणजे भागीला 100 बाळा। 30% म्हणजे काय? 30/100। आणि आपण अभ्यास केलाय या पूर्णांकामध्ये, जेव्हा छेद हा समान असतो, when denominator is same, then we always proceed a process of any mathematical expression which comes in the category of addition और subtraction, हम लोग डायरेक्टली न्यूमरेटर का डील करेंगे। मतलब कैसे? 20 + 30 डिवाइडेड बाय 100 डायरेक्ट, जैसे की लंका वैसे। ओके, आता 20 + 30 बाळा किती, तर 50 भागीला किती बाळा, तर 100। ओके, आता 50 हा बघा जनरली सांगणार तर टकल्या टकल्या गेला, आता काय उरलं बाळा 5/10, आणि तुम्हीच सांगा
5 एक 5 आणि 5 दुने 10 झालं. तर 1/2 तुमचं उत्तर. इतकंही करायची गरज नव्हती. आता बघा असंही करू शकत होता तुम्ही. 20 + 30 म्हणजे 50 भागीला 100. 50 एकानं 50 दुरी 100 म्हणजे 1/2 तुमचा उत्तर. मर्जी तुमची. देखो लॉजिक अगर सपोज आप लोगों ने समझ लिया ना, मुझे नहीं लगता किसी भी पर्टिकुलर पहलू पे आपको घबराने की जरूरत पड़ेगी. समझ रहे हो? तो चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ मैं जाऊंगा बच्चा. 3/5 चे शेकडेवारी किती म्हणतोय? हा 3/5 चे म्हणजे काय? इंटू शेकडेवारी किती म्हटल्यावर गुणीला 100च करणे, हा लक्षात ठेवा. ओके? आता मला सांग, याला काय गुणाकार करणं खूप कठीण आहे का रे? बघा, काय तर 5 एक 5 आणि 5 किती जा 100? तर 5 20 जा 100. 3 × 20 आणि 20 × 3 म्हणजे किती बाळा? 60. आता बघाल खूप साऱ्या ठिकाणी 100 कसं बनवायचं हे तुम्हाला मी आधीच मला वाटते अपूर्णांकांच्या रिगार्डिंग भागाकार करत असताना, गुणाकार करत असताना ह्या ओव्हरऑल सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलंच होतं. बरोबर आहे? तरी पुन्हा सांगतोय, 2 दिसलं तर डायरेक्ट 50 म्हणायचं 100 भेटून जाणार तुम्हाला. 50 दिसलं डायरेक्ट 2 म्हणायचं म्हणजे 100 भेटून जाणार. 4 दिसलं की डायरेक्ट 25 म्हणा म्हणजे 100 भेटून जाणार. 25 दिसलं तर डायरेक्ट 4 गुणाकार म्हणा म्हणजे 100 भेटणार आणि 20 दिसलं तर डायरेक्ट 5 म्हणा म्हणजे 100 होणार आणि 5 दिसलं बाळा तर डायरेक्ट 20 म्हणा म्हणजे 100 होणार. म्हणजे हे रिश्ते सांगत आहे. 2चा रिश्ता 100 सोबत 50 सोबत आहे. 50चा रिश्ता 100 सोबत 2च्या स्वरूपात आहे. 4चा रिश्ता 100 सोबत 25च्या स्वरूपात आहे. म्हणजे 4 दिसले आणि 100 दिसले तर डायरेक्टली ते कटपीट होतात आणि 25च्या स्वरूपात बनतात. जसं इथं बघा 5चा रिश्ता 100 सोबत 20च्या स्वरूपात आहे. 5 आणि 100 दिसलं तो 20च राहणार आहे. हा लक्षात ठेवा. ओके? तुमचं याचं उत्तर झालं बाळा 60. ओके? तो चलो और एक इसमें बता दूं मैं 8 दिसलं बाळा तर डायरेक्ट म्हणायचं 125 सोबत म्हणजे हा 1000च होतो. खतम. नो टेन्शन वालाच काम आहे इथे. ठीक आहे? नेक्स्ट. आता बघा 15/20 चे टक्केवारीत रूपांतर करा. आजच सकाळी शिकलो ना बाळा आपण. कुठल्याही गोष्टीला टक्केवारीमध्ये रूपांतर करणे काही खूप मोठी गोष्ट नाही. टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी गुणीला 100 करायचं असते. बस झालं. आताच सांगितलं 20 आणि 100 मध्ये रिश्ता काय आहे बाळा? तर 5. 20 दिसता बरोबर 100चा रिश्ता 5 सोबत राहणार आणि 15 गुणीला 5 म्हणजे 15 5 75% हा तुमचा उत्तर राहणार. बघा पूरे बेसिक घेता हूं अपन. ओके? चलो बाकी कल जो पढ़ेंगे ना मैं सच बता रहा देखना कल क्लास में जो अपना मॉर्निंग का सेशन रहेगा उसमें तो भाई जोरदार तरीके से नए नए एक अलग ही लेवल के पहलू मैथमेटिक्स के तौर पे और परसेंटेज चैप्टर के और तौर से हम लोग बहुत जोरदार पढ़ने वाले हैं. ओके? तो देखो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल पे मैं जाना चाहूंगा. अरे भगवान 250% ही इज आस्किंग अबाउट 250%. व्हाट इज द एग्जैक्ट टर्म? क्या होगा रे 250% इन द सेंस त्या 250% म्हटलं की डोक्यात त्याच्या खाली बळास डायरेक्टली म्हणून टाकायचं 100. बस झालं काहीच टेन्शन नाही. आता मला सांग हा टकल्या टकल्या गेला ना? हो गेला. आता त्यानंतर मला सांग बाळा 25 ला 10 ने डिवाइड करायचं. आता पाहिजे तर मी डायरेक्टली पण करू शकतोय. पण यांनी कशा स्वरूपात म्हटलंय माहित आहे का? पूर्णांक युक्त अपूर्णांक. चला जाऊया. 10 2 जा 20 उरलं बाळा 5. अरे त्याला अजून सरळ रूप देतो मी थांबा. त्याला अजून सरळ रूप देतो. बघा हा 5 5 25 5 दुने 10 म्हणजे 5/2 झालं. हा 5 ला जर मी 2 सोबत डिवाइड केलं तर 2 2 जा 4 होतो. उरलं 1 आणि रेलगाडी चालवा म्हणजे तुमचं उत्तर 2 1/2 आणि जो की आहे डी. हे रेलगाडी कशी चालवायची हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. है ना? मला नाही वाटत कुठल्या गोष्टीचा तुम्हाला डाउट असायला पाहिजे. ओके? तो बेटा जो भी चीज हम लोगों ने आज पढ़ी है अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. बेसिक के तौर पे ये सारे चीजें आपको आने चाहिए क्योंकि अभी वो दौर नहीं रहा. अभी ऑलमोस्ट सिर्फ 6 महीना बचा है. अभी अगर सपोज आप प्रॉपरली सिर्फ ये अगर बेसिक के तरफ ही ध्यान देते रहोगे तो कहीं ना कहीं वो जो मंजर आप पाना चाहते हो उससे कहीं दूर रह जाओगे. बराबर है? तो आपको करना क्या है? आपको कुछ नहीं बच्चा जो भी चीज हम लोगों ने सीखा है उसको हम कैसे इम्प्लांट कर सकते हैं, कैसे कैसे चीजों को और बेहतरीन ढंग से यूज करके वैरायटीज ऑफ एग्जांपल्स का मतलब सॉल्व कर सकते हैं, ये सबसे इंपॉर्टेंट पहलू रहेगा. है ना? तो बाकी जो भी चीजें रहेगी कल क्लास में हम मिलेंगे तो पक्का उस पर डिस्कस करेंगे. और बस जाते जाते एक गुजारिश आप सभी से करना चाहूंगा कि कोई भी नए बच्चे या नए पेरेंट्स अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ अभी तक का कंटेंट अगर आपको अच्छा लगा हो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा.
मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।